75 वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रातले अपक्ष उमेदवार म्हणून डॉक्टर चेतन खोटेमाटे यांच्यासोबत आपण भेटणार आहोत. सर, आपलं स्वागत आहे लाही चंद्रपूरमध्ये. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आपल्या विधानसभेतला शेतकऱ्यांचा आहे. आम्ही ज्या खेड्यापाड्यात किंवा गावात जातो तेव्हा शेतकऱ्यांचा जो विषय असतो तो असतो की आपल्या मालाला भाव. यामध्ये काय सरकार करू शकतो आणि अपक्ष उमेदवार म्हणून आपली काय भूमिका आहे? बघा, मागच्या 3 वर्षामध्ये शेतमालाला लागणाऱ्या ज्या वस्तू आहे, सगळं खते, बियाणे, इन्सेक्टिसाईड म्हणजे कीटकनाशकं यांच्या किमती दुपटीने वाढलेल्या आहेत आणि शेतमालाचा भाव अर्धा झालेला आहे. त्याच्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था, शेतीवर आधारित अर्थव्यवस्था ही पूर्णतः कोलमडून पडलेली आहे. तर या संदर्भात आमची ही भूमिका राहील की कीटकनाशकं, खते आणि बियाणे आहे याच्यावरचा GST पूर्णतः माफ करण्यात यावा आणि माफ केल्यानंतर पण शेतमालाला उचित भाव देण्यात यावा. जसं कीटकनाशकांच्या किमती काही सव्वा आकारल्या जात आहेत, त्याच्यावरही एक राशनिंगसारखी पद्धती राबवून त्या कीटकनाशकांच्या किमती आहे त्या नियंत्रित करण्यात यावे सरकारद्वारे, जेणेकरून होणारा खर्च शेतीवरचा कमी होईल आणि शेतमालाला उचित भाव मिळावा. म्हणून आम्ही विधानसभेमध्ये शेतकऱ्यांच्या वतीने एक दमदार आवाज उठवू आणि सरकारला याची दखल घेणं भाग पडू. त्या संदर्भात विविध आयात निर्यात धोरणापासूनचे जे काही सरकारचे चुकीचे धोरणं असतील ती बदलवण्यास भाग पडू, जेणेकरून शेतकऱ्यांना त्यांच्या मालाची किंमत योग्य मिळेल आणि त्यांच्या आर्थिक हालाकीची परिस्थिती आहे ती दूर होईल. शेतकरी जे आहे, महत्त्वाचा दुसरा प्रश्न त्यांच्या मुलांचं शिक्षणसुद्धा. या क्षेत्रातही खाजगीकरण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे, पण मात्र उमेदवार किंवा सरकारच्या बाजूनं कोणतंही मोलाचं काम असं काही आपल्या भागात दिसत नाही. याच्यावर काही प्रकाश टाकता येईल का? शिक्षण हे फारच महत्त्वाचा विषय आहे. त्याद्वारेच समाज घडत असतो आणि प्रगतीचे द्वारं शिक्षणाद्वारेच उघडले जातात. आज ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था शेतमालाला मिळणाऱ्या तुटपुंज्या भावामुळे तुटून पडलेली आहे. तर अशा परिस्थितीत आणखी त्यांच्या मुलांना शिक्षण घ्यायसाठी पण बाजूच्या तालुक्याच्या ठिकाणी कॉन्व्हेंटमध्ये जावं लागेल. तर हे त्यांच्यावरती आणखी पडणारा आर्थिक बोज आहे. आम्ही जाहीरनाम्यात पण घोषित केलेलं आहे आणि आमची ही भूमिका आहे की ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्था मजबूत झाली पाहिजे. ग्रामीण भागातील शाळा स्मार्ट स्कूल्स झाल्या पाहिजे, जेणेकरून त्या ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांना तालुका लेवलपर्यंत चांगल्या शिक्षणासाठी जायची गरज पडणार नाही आणि 10वी ते 12वी शिक्षण पूर्णतः मोफत झाले पाहिजे. ही आम्ही भूमिका जाहीरपणे जाहीरनाम्यातून मांडलेली आहे आणि जनतेच्या आशीर्वादाने समजा आम्हाला या पदापर्यंत जाता आलं तर आम्ही त्या बाबतीत विधानसभेमध्ये आमचं आव्हान जनतेच्या वतीने बुलंद करू. आणि आपला सगळ्यात महत्त्वाचा भाग जो आहे हा जंगल आच्छादित भाग आहे. जनावरांचा त्रास असो, पुनर्वसन असो किंवा बाकीच्या सुखसुविधा असो. आता तर ताडोबाच्या नावावर सगळं आदिवासी लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न चालू आहे, परंतु पाहिजे तसं अनुदान किंवा त्यांना सामावून घेण्याचा जो प्रश्न आहे तो प्रलंबित मागील 20 वर्षापासून चालू आहे. काय याच्यावर सुद्धा आपल्याला काही तोडगा काढता येतो का किंवा काही प्रकाश टाकता येईल का? आदिवासी हे या एरियाचे मूळ मालक आहे अशी आमची भूमिका आहे. तर आदिवासींवर अनेक वर्षात अनेक प्रकारे एक प्रकारचा अत्याचारच होत आहे. तुम्ही जंगल संरक्षणाच्या नावाखाली त्यांना त्यांच्या जे अधिकाराच्या गोष्टी होत्या, अधिकाराच्या जागा होत्या, अधिकाराचे त्यांचे आर्थिक संसाधनं जमा करण्याचे जे साधनं होते ते तुम्ही त्यांच्यापासून हिरावून घेत आहे आणि त्याच्या अल्टरनेटमध्ये तुम्ही काही दुसरी व्यवस्था पण देत नाही आहे. तर या संदर्भात आमची मुख्य भूमिका ही राहील की ज्याही लोकांना तुम्ही विस्थापित करताय तर आधी त्यांना पूर्ण फायनान्स आणि त्यांचं इस्टॅब्लिशमेंट कसं होईल, फक्त जमीन देऊनच नाही तर त्यांचा आर्थिकरित्या ते कसे स्थिरतावर होतील याबाबतीत आम्ही सरकारला भूमिका घेण्यास भाग पडू. आणि आदिवासी वन जमिनीचे जे पट्ट्यांचा बरेच व्यवसायाचा प्रलंबित विषय आहे, ते पिढ्यानपिढ्या ती जमीन वाहत आहेत पण त्यांच्या नावावर पट्टे होत नाहीत. तर हा विषय आम्ही प्रामुख्याने उचलून धरू. आरोग्य क्षेत्राचंही सुद्धा त्याच प्रकारे बरंचसं काम रखडलेलं आहे. साधं एखादा अपघात जरी झाला तरी चंद्रपूरला रेफर करावं लागतं. वरोरा भद्रावतीचे दोन्हीही उपजिल्हा रुग्णालय जे आहे ते फारशी काही अद्ययावत नसल्यामुळे हा सगळा भाग गेल्या कित्येक वर्षापासून पाहायला मिळतं. याच्यावर सुद्धा आपल्याला काय करता येईल किंवा तुम्ही डॉक्टर या नात्याने काय करू शकता? बघा की मागच्या 4-5 महिन्यामध्ये आम्ही चला बदल घडूया ही मोहीम राबवली आणि त्या माध्यमातून जवळपास 20,000 लोकांचं आय चेकअप केलं. पर्सनली फक्त स्वतः आम्ही कोणतीही सरकारी मदत न घेता 10,000 लोकांना चष्मे दिले आणि जे अत्यंतिक गरजू लोक होते त्यांच्या शस्त्रक्रिया पण करून दिल्या मोफत.
तर आम्ही एक एकटा माणूस म्हणून आणि आमच्या टीमसोबत कोणतीही सरकारी यंत्रणासोबत नसताना एवढं काम करू शकतो. तर समजा एवढी मोठी प्रचंड सरकारी यंत्रणा मिळाली आम्हाला, राबवायला मिळाली, तर आम्ही त्या माध्यमातून अतिशय चांगल्या मोठ्या प्रमाणे काम करू शकतो. ग्रामीण भागातील PSCच्या लेवलपासनं तिथे डॉक्टर्स आणि नर्सेस, मेडिकल स्टाफ आहे तो योग्य प्रमाणात उपलब्ध राहावा, 24 तास उपलब्धता व्हावी, जेणेकरून त्याचा भार आर्थिक भार ग्रामीण जीवनावर पडणार नाही. तिथे जे अत्यावश्यक जे मेडिसिन आहे रुटीन लागणारे नेहमीचे ते आणि प्राथमिक लेवलच्या ब्लड तपासण्या त्याच लेवलवरती व्हाव्या. आता आलं आपण तालुका लेवलला, तर रुरल हॉस्पिटल आणि सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल लेवलला CT स्कॅन MRI सेंटर्स चालू करण्याबद्दलचा आम्ही प्रामुख्याने प्रयत्नरत राहू आणि लवकरच ते त्या माध्यमातून आम्ही चाहे कोणत्याही माध्यमातून असेल, वेगवेगळ्या सरकारच्या योजना असतात, तर CT स्कॅन आणि MRI दोन्ही तालुका लेवलवर चालू करू, जेणेकरून साध्या या CT स्कॅन आणि MRIसाठी लोकांना चंद्रपूरला जायची गरज पडणार नाही आणि त्यांच्यावर ॲम्ब्युलन्सनी हा आर्थिक भुर्दंड पडणार नाही. ज्या सरकारच्या योजना आहे, लाडकी बहीण योजना असेल, PMEGPची योजना असेल, भरपूर साऱ्या योजना सरकारने राबवल्या असं सरकार प्रत्येक वेळेस सांगतो. सरकार कोणतंही असो, जनसामान्यापर्यंत खराच हा जो अनुदानाचा भाग असेल किंवा योजनांचा भाग असेल हा पोहोचतो का? आणि तुमच्या मते सरकार खरंच जनसामान्याचं आहे का? सरकार हे जनसामान्यांचं नाही आहे, हीच भूमिका मांडत आम्ही लोकांसमोर जात आहोत. कारण की आम्हाला जे दिसतंय तेच आम्ही बोलतोय. फक्त इलेक्शन आलं म्हणजे तुम्ही काही लाडक्या बहिणीसारख्या योजना राबवायच्या, तर मग आधी तुमच्या बहिणी 3 महिन्याआधी लाडक्या नव्हत्या का, असा विषय येणारच ना. फक्त याच्यातून लोकांना पण समजत आहे का या ज्या काही योजना तुम्ही राबवत आहेत, आता हे फक्त लोकांचं मत खिचण्यापुरत्याच आहे आणि कदाचित तुम्ही त्या इलेक्शन झाल्याबरोबर बंद पण करणार आहेत. तर असं सगळं करण्यापेक्षा लोकांना स्वयंपूर्ण बनवणाऱ्या अशा काही योजना तुम्ही राबवाव्या, जेणेकरून लोकांना तुमच्या दारी लाच मागायसाठी तुम्हाला तुमच्या लाचेची कोणाला गरज उरणार नाही आणि स्वयंपूर्णता म्हणून इथे अनेक भागात वेगवेगळ्या माध्यमातून रोजगार उपलब्ध होऊ शकतात. निप्पॉन डेनरोची प्रकल्पाची 3000 एकर जमीन पडलेली आहे. तिथे तुम्ही काही इंडस्ट्रीज चांगल्या उभ्या केल्या तर 10,000 लोकांना रोजगार मिळू शकतो. आनंदवनच्या बाजूला 80 एकर टेक्स्टाईल पार्कची जागा होती, ती वन खात्याला परत हँडओव्हर केली. तिथे सुदगिरणीसारखे प्रकल्प झाले तर काही हजारो लोकांना रोजगार त्या माध्यमातून मिळू शकतो. तर आमचा मूळ उद्देश असाच राहील की समाज जीवनामध्ये आम्ही वावरतो, चळवळीच्या माध्यमातून आम्ही अनेक वर्ष काम केलं आहे, तर समाज स्वतःच सक्षम झाला पाहिजे अशा प्रकारची आमची भूमिका नेहमीच राहील. आणि त्या दृष्टीने सरकारचं काम जसं मोफत शिक्षण असेल 12वीपर्यंतचं, ग्रामीण आरोग्य व्यवस्था सुदृढ करणे असेल, या राबवावे, जेणेकरून लोकांना तुमच्या दारी कोणाला भीक मागायची गरज पडणार नाही. मला प्रकर्षाने जाणवते की या ठिकाणी तुम्ही नक्की चांगलं काम कराल, परंतु तुम्हालाच डॉक्टर चेतन खोटे म्हटलंच मत का दिलं पाहिजे असं आपल्याला वाटतं? बघा, लोकशाही आहे, प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा, आपलं कॅन्डिडेचर म्हणजे आपली उमेदवारी करण्याचा अधिकार आहे. पण आमचं असं म्हणणं आहे की आम्ही मागच्या 25 वर्षापासून या समाज जीवनात वावरतो, एक डॉक्टर म्हणून काम करतो आहे. मी स्वतः एक उत्तम खेळाडू आहे आणि स्पोर्ट्स क्षेत्राशी बऱ्याच अंगाने जुळलेलो आहे. मी 7A डिस्ट्रिक्ट फुटबॉल असोसिएशनचा प्रेसिडेंट आहे, व्हाईट ॲश स्पोर्ट्स क्लबचा चेअरमॅन आहे आणि शिव महोत्सव समिती चंद्रपूरचा अध्यक्ष म्हणून काम करतो. सामाजिक प्रबोधनाच्या चळवळीत माझं अनेक वर्षाचं काम आहे. मी एका शेतकरी कुटुंबात माझा जन्म झालेला आहे, पिपरी गावचाच माझा जन्म आहे आणि बालजीवनात मी गावामध्येच माझं जीवन बरंचसं गेलेलं आहे. पिढीजात शेतकरी असल्यामुळे कास्तकारांच्या व्यथा काय आहे ते आम्ही जवळून बघितलेलं आहे, स्वतः बघितलेल्या आहेत. तर या अनुषंगाने आमचं एक व्यापक विजन आहे सर्व मतदारसंघामध्ये आणि मूळचा मी याच मतदारसंघातला असल्यामुळे आणि बरेचसे नातेवाईक मित्रपरिवार इथे असल्यामुळे आमचा या सगळ्या क्षेत्राशी चांगला अभ्यास आहे. तर आम्ही या क्षेत्राच्या विकासाबद्दलची जी भूमिका चांगल्या रीतीने मांडू शकू आणि कोणतीही गोष्ट चांगली करण्याची म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं क्रायटेरिया असतो की तुमच्यात प्रामाणिकपणा असला पाहिजे. आता मागच्या 40 वर्षातलं जे काही वातावरण या वरोरा भद्रावती मतदारसंघात चाललं आहे ते घराणेशाही आणि भ्रष्टाचारांनी बजबजलेलं आहे. कोणत्याही भागातले रोड पहा, त्याची दयनावस्था पाहून कोणताही माणूस सहज समजू शकते की या मतदारसंघात मागच्या 30-40 वर्षात काय प्रकार झाले असतील. तर आम्ही प्रामाणिकपणे काम करू, ताकदीने काम करू. आमचा सगळ्या विषयातला अभ्यास चांगला आहे आणि आमच्यात ती हिंमत पण आहे की कोणता समाज उपयोगी निर्णय मार्गी लावायचा असेल तर आम्ही विधानसभेच्या पटलावर पण तो उचलू शकतो आणि वेळप्रसंग पडला तर जनतेच्या साथीने आम्ही रस्त्यावर उतरून पण जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करू. या क्षेत्रात कुणबी बहुल समाज मोठ्या प्रमाणात आहे आणि एक सूर असाही येतो की आपल्या जातीचं समीकरण कुठंतरी वर्चस्वाचं असलं पाहिजे असा एक समज आपल्या विधानसभेमध्ये रुजू झाला आहे.
काय प्रकाश टाकाल याच्यावर? प्रत्येक माणूस हा एका जातीत जन्म घेत असतो आणि त्याच्यामुळे त्या जात त्याच्यावरती जन्मजातच चिकटवले जाते. पण आम्ही ह्या सामाजिक प्रबोधनाच्या चळवळीत अनेक वर्षापासून आम्ही काम करतो आहे आणि आमची ही भूमिका नेहमीच राहिली आहे की जातीभेद पूर्णपणे मिटला पाहिजे आणि लोकांच्या मेरिटप्रमाणे त्याचं व्यक्तीच्या गुणाप्रमाणे त्याचं आकलन झालं पाहिजे, जातीप्रमाणे नाही. तर आता आम्ही उमेदवारी ही दाखल करतो आहे, त्याच्यात आमचा सर्व बहुजन समाजाचे उमेदवार म्हणूनच आमची ही उमेदवारी आहे आणि आम्ही त्याला जातीयतेचा कोणताही रंग देण्याचा विरोध करतो. याबद्दलची सगळी भूमिका वरोरा विधानसभेतील जी भूमिका होती डॉक्टर साहेबांनी नीटनेटकेपणाने मांडलेली आहे. उच्च शिक्षित उमेदवार म्हणून त्यांची गणना आपल्या क्षेत्रामध्ये केली जाते. मी चेतन लुतडे, चंद्रपूर लाईव्हसोबत, वरोरा.